हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनच्या ह्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि माझं स्वयंपाकाची तयारी चालू केली आली आहे मी. तर एका साईडला मी आंबट भाजी ही सकाळचीच राहिलेली गरम केली आणि आपल्याला जेवणामध्ये आज बाजरीची भाकर आणि सोयाबीन भात बनवायचा आहे आणि भाजी वाटलंच तर पातळ भाजी पण बनवायची आहे. तर एवढा स्वयंपाक आहे. तर चला सर्वप्रथम मी भात कसा बनवते तुम्हाला दाखवते. तर बघा, सर्वप्रथम मी पातेलं ठेवलेलं आहे आणि थोडासा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर लसूण थोडासा ठेचून वगैरे घ्यायचा, जेणेकरून लसूण ठेचलेला त्याची चवच वेगळी येते. आणि इथे बघा, मी आता गॅस पेटवून घेते. तर खूप सुंदर भात होता, पण पिवळा मुलं खूप आवडीने खातात आणि त्यांच्याबरोबर मोठाले पण आवडीने खातात. तर ही एक शाळेतली आठवण म्हणू शकता तुम्ही. तर असंच माझ्या मुलांना खूप आवडतं म्हणून मी बनवते. आणि आता मुलं शाळेतून यायचा टाईमच झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना आले की भूक लागते, मग त्यांच्यासाठी काय बनवायचं म्हणून हा एक लवकरात लवकर होणारा सध्याचा पर्याय मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि पोटभर खातील ह्या हिशोबाने पण आपण करू शकतो. तर इथं माझं पातेलं ठेवून झालेलं आहे. पण मला जिरी सापडत नव्हती, जिरी संपली होती म्हणून जिरी काढण्यात भरपूर वेळ गेला. तर इथे बघा, मी आता तेल ओतलेलं आहे कढईमध्ये थोडंसं आता, आणि कढीपत्ता वगैरे छान असा ह्याच्यामध्ये थोड्याशा हिरवी मिरची आपण टाकू शकतो. आपल्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. तर सर्वप्रथम आता बघा, मी इथे जिरे टाकले, ओवा टाकले, ओवाच म्हणते ती, मोहरी टाकली, जिरी टाकली, थोडंसं कढीपत्ता टाकला आणि हे थोडंसं तडतडल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये आता थोडासा लसूण ठेचलेला मी टाकलेला आहे आणि छान असं तडतडून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतरच आपल्याला कांदा टाकायचा आहे. आणि म्हणजे काय होतं, याचा जो वास आहे तो आधी सर्वप्रथम भाताला लागतो, म्हणून आपलं हे छान असं तडतडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा मी चिरलेला कांदा वगैरे आहे, तर तो पण थोडासा मी जास्त टाकते. आणि काय होतं, जिरी मोहरी थोडंसं अशा भाताला थोडी जास्त वापरायची. आणि हा चिरलेला कांदा मी चॉप केलेला मी पण तो भातामध्ये टाकलेला आहे. तर हा पण खूप छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. खूप छान असं परतून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहे थोडंसं, आता हे गॅस फुल केला तरी चालेल, कारण हे कांदा लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. आणि सारखं हलवत पण राहायचं आहे, कारण काय होतं, कांदा साईडने जळायला लागतो, तर तसं नाही झालं पाहिजे. तर मी तेच करायचा प्रयत्न करते, सारखं हलविते. आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकू शकतो. बाकी दुसरं मसाला चटणी वगैरे आपण काही वापरायचं नाही. जर कोणाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. कोणाला स्पायसी खायची सवय असते तर त्यांनी टाकलं तरी काही हरकत नाही, पण शक्यतो असंच करून बघा, खूप सुंदर लागतं. तर इथे काय झालं, मी मिरची म्हणून भेंडीचीच पिशवी घेऊन आले, तर असं काहीतरी झालेलं आहे. तर मी परत ती ठेवून दिली आणि 2-3 मिरच्या आणलेल्या आणि त्या खोडून मी पतल्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता मला दुसरं पण काहीतरी काम त्याच्याबरोबर मी सोबत करत असते, कारण स्वयंपाकमध्ये जास्त वेळ लवकर कसा उरकला जाईल हेच आपण पाहतो. त्याच्यामुळं एका कामाबरोबरच आपण सोबतच बहुतेक असे बरेचसे 2-2, 3-3 कामं आपण करू शकतो. हे फक्त महिलाच करू शकतात, बाकीचे नाही. तर मी तसंच करते, एका कामाबरोबर मी 2-3 कामे हँडल करते आणि जितक्या लवकर स्वयंपाक उरकेल तितक्या लवकर मला छान वाटतं. तर तसंच मी करत असते. आता इथे कांदा लाल झाले बघा, असा लाल झाला की आपण याच्यामध्ये हळद टाकतोय. आणि हळद पण चांगली साधारणतः 1 चमचा फुल भरून टाकायची, आपला जो मसाला डब्यातला चमचा असतो तो. आणि छान असं परतवलं की त्यात पाणी ओतायचं. आता ह्याच्यात मी आमच्या साधारणतः 2 मुलं आणि चौघांपुरतं होईल इतकंच मी त्यात पाणी ओतणार आहे आणि चवीपुरतं मीठ पण टाकायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहेत आणखी 1 तांब्या, कारण पाणी थोडंसं कमी आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये तांदूळ, सोयाबीन हे वगैरे छान असं धुवून घेऊन टाकायचं आहे. तर बघा, मी आणखी 1 तांब्या ओतलेला आहे
आणि छान अशी फोडणी झालेली ही. आता ह्याला उकळी येऊन द्यायची, तोपर्यंत आपण तांदूळ नीट करून घेतलेले असतात ते धुवून घ्यायचे आणि सोयाबीन पण धुवून घ्यायची आणि हे दोन्ही पण शिजताना आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत. तर बघा इथे आता मी झाकण ठेवून देते आणि मस्त मंद आचेवर याला शिजवून देते आणि छान असं शिजून आलेलं झालता बघा. पण इथं मी मुलं आली की लगेच मी शाळेतून काढून घेतला. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरी बनवल्या, पण काय झालं ह्या खूप दिवाणमध्ये राडा झालेला होता आणि कोणाकोणाच्या असं होतं सांगा बरं. तर का मुलं काय करतात, घेतात टाकून देतात, घेतात टाकून देतात. तर मी इथे डेली वापरणारे कपडे मी हे दिवाणमध्ये भरलेले होते खालच्या ह्याच्यात. तर हे खूप राडा करायला लागल्यामुळं मग मी काय केलं, थोडंसं त्याला घड्या घालून ठेवावं म्हणलं. कारण काय झालंय, मुलांनी खूप राडा केला आणि कपडेच ज्यावेळेस आपल्याला घालायचे टायमाला कपडे सापडत नाहीत. तर हे मला सारखं आवरावं लागतं महिन्यातून 2 महिन्यातून एकदा. तरच आम्हाला कपड्यांचा मेळ लागतो, नाहीतर कपड्यांचा मेळ लागत नाही. सारे एकत्र मुलं कपडे करून टाकतात. तर जे रेग्युलर घालायचे ते साईडला ठेवावं लागते. जे कधीतरी यूज होते, फंक्शनल असते ते साईडला ठेवावं लागते. मुलाची एकीकडं, मुलांची एकीकडं, माझी एकीकडं आणि मिस्टरांची एकीकडं. तर असं आमचं चालू असतं. आणि हे आमचे डेली यूजचेच कपडे आहेत बघा, कधी-मधी असं घालायचे. आणि जे फंक्शनल वेडिंगसारखे असते ते तर साईडलाच ठेवून दिलेले आहेत. पण हे डेली यूजसारखे जे जास्त वापर होतो तेच कपडे आहेत.
तर असा भरपूर राडा होता आमचा. तुमचा होता का नक्की कमेंट करून सांगा. माझं तर हे सारखं चालूच असतं. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही भाताची पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. असे छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो बाय.